नक्की जाऊ ना मग? अगं आणि लांब कुठे चाललीये? जवळच तर आहेस. कोणाला काही बोलायचं नाहीये का? मी सोडायला येऊ? नाही नाही, हे काय निघालोच आम्ही. अशोक जेव तुझे घे ग शिवा. आई, आत्तासाठी हेच बरोबर आहे. म्हणजे आश्चर्य वाटतंय मला, पण कौतुकच आहे कीर्तीचं. किटू डार्लिंग, काय झालंय? काय त्रास झालाय मला. या घरातल्या सगळ्या माणसांचा ना त्रास होतोय. बघ बघ कसे हसतात. ऐक ना, मला ना हे सगळं ना मला चिडवल्यासारखं वाटतंय. हो का? अगदी तुला चिडवतात असं वाटतंय? सुहास, आता जे ऐकायला आलं तेच बोललो ना मी. बरं ते जाऊ दे. मला भूक लागली. काय जेवणाचं काय? नेहमी कसा रे भुक्कड सारखा वागत असतोस? इथं ना मला नोकर झाल्यासारखं फील होतं. आणि कुठे राहायचंय आपण? या आउट हाऊस मध्ये का? अरे कोण आहे मी? देसाईंची मुलगी, भाऊंची मुलगी. आणि काय वेळ आली आहे माझ्यावर आउट हाऊस मध्ये राहायला लागतंय आता. आता दुसरं काय करणार? आपल्या समोर पर्याय आहे का? नाही आहे ना पर्याय. ज्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या ना त्या नीट करायच्या. सॉरी, चुकलो चुकलो चुकलो. पण तुझ्या एक लक्षात आहे का? आपला एक प्लॅन आधीच सुरू झालेला आहे. हो, मग तो वर्क झाला पाहिजे ना, याच्यावर विचार कर. वर्क नाही झाला ना तर माझी मिशी काढून तुझ्या हातात देईन. काय आलं? मी जे बोलतो तेच करतो. हा, मिशी काढणार आहेस? सॉरी, म्हणजे अगं तशी बोलायची पद्धत असते. हो हो. चावी? तू जागी हो. झोपेतेस? आपण ना आपल्या रूम मध्ये नाही, आउट हाऊस मध्ये आहोत. अरे यार, मला चांगली झोप लागलेली, उगाच जागवलंस मला. अरे इथे एवढं गरम होतंय आणि तू डायरेक्ट काय झोपलास? उठ. अरे उठ सुहास. अरे यार, काय प्रॉब्लेम आहे तुझा? मला झोपू दे ना यार. मला चांगलं स्वप्न पडलं होतं. आशू आपल्या समोर आलाय आणि तो आपल्याला माफ करतोय असं दिसलं मला. स्वप्नच येते. पण मला एक कळत नाही, आशू आपल्यासोबत असं कसं वागू शकतो? त्याने आपल्याला घराबाहेर काढले आणि इथे आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलंय. तुझ्या लक्षात येत आहे का त्याच्यात एवढी हिंमत कुणामुळे आली? त्या शिवामुळे. पण त्याला कळलं कसं काय? मला कसं माहित असणार आहे? सुहास, काहीतरी करावं लागणार आहे. मी इथे नाही राहू शकत. आपण हे घर सोडूनही नाही जाऊ शकत. हो, पण इथे पण नाही राहू शकत. काहीतरी पर्याय काढावा लागेल. काढू, थांब जरा. आवाज कसला येतोय? स्टेफनी आहे ना तो? मला तो पाहिजे. अरे शिवा, आम्ही कशी आहे तू? मी एकदम मस्त. ईद मुबारक. ईद मुबारक. ईद मुबारक. ईद मुबारक. ईद मुबारक. मुझे पता था तुम जरूर आओगे और दामाद जी भी आए हैं, बहुत अच्छा हुआ. आइए ना, अंदर आइए. शिवा, जीजू तुम्ही इकडं? अरे ईद मुबारक. ईद मुबारक. मी ईद मुबारक. आलीस मी. आज चालला? राहू दे रे. अहो, म्हणजे तसं छोटं घर आहे पण. गप्रे, छोटं काय त्यात? एकदम मस्त आहे की. तुझ्याच मनासारखं मोठं आहे. अहो जिजू, मन तर तुमचं मोठं आहे आणि तुमच्यापेक्षा तर शिवाचं मन म्हणजे बस 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 झालं. ए नको. अरे अरे ईदी आहे, घे. मग हात खूप केले शिवा आधीच. असं नको करू. अरे घे म्हणते ना. हे घ्या सरबत. चारची ह्याला सांग घ्यायला. याची काय गरज होती? गरज नाही, हट्ट आहे आमचा. जिजू तुम्ही सांगा. आई गप्रे. अरे
आज ईद आहे आणि तू नमाज पडायला जाशील हे माहित होतं आम्हाला. म्हणजे त्याच्या आधी जाऊन तुला द्यावं. घे बरं. हा सगळं खरे शिवा पण आहे. घे म्हंटल तर छान दिसेल तुझ्यावर. घे. आणि चाची हे तुझ्यासाठी. अगं हे खूप जास्त होतंय. अरे आम्ही असं काय करते, लहानपणापासून स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलंस की नाही, मग आता हक्काने मुलगी देते असं समज आणि घे. नाही बेटा ये गलत है. गलत आहे ना, मग त्याची सजा दे, पण आत्ता घे. तू हे दे मग. हे इकडे. हे घे. हे हे देऊन तू तुझं मन किती मोठं आहे हे दाखवलंस. आज तुला खरं तर शिरखुर्मा दिला असता, पण आम्ही जो आहे बोलाव ना. थांब जरा. हे बघ काय आणलंय आम्ही. शिवा सामान आहे. हे अगं पण हे अगं अख्ख्या वस्तीला माहितीये चाची, तू शिरकुर्मा खूप कमाल बनवते, तर तू आम्हाला तो करून दे. घे. अल्लाह ने मुझे एक लड़का नहीं एक लड़की भी दी है. और एक दामाद भी दिया है जिसको आपके हाथ का शिरकुरमा खाना है. बरं आता छान तयार व्हा आणि लगेच गॅरेजवर आहे. हा आम्ही वाट बघतोय. चला. चले स्टेपनी. अरे माझं ये. सरबत. अरे राहिलंच की.